गुड मॉर्निंग, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या या ऑनलाईन प्रार्थनेमध्ये. आणि मला तुमच्या समोर येण्याचा अत्यंत आनंद होत आहे, कारण प्रभू आपली या ऑनलाईनच्या माध्यमातून भेट घडवून आणत आहे. आणि लवकरच आपण सर्वजण एकत्रित येऊ असा विश्वास धरून, अशा आशा धरून आपण आजच्या या प्रार्थनेला सुरुवात करूयात. सुरुवातीची प्रार्थना करूयात आणि नंतर आपण गीत गाऊन देवाची स्तुती करू आणि त्याच्यानंतर देवाच्या वचनाकडे आपण वळणार आहोत. आपण प्रार्थना करूयात. स्वर्गीय थोर परमपवित्र सर्वशक्तिमान आमचे जिवंत देव बाप्पा, जग आणि जगातले निर्माण करत्या, आम्ही तुझ्या चरणापाशी नतमस्तक होतो. तू आमचा प्रभू आहेस, तू आमचा देव आहेस आणि ह्या जगामध्ये आतापर्यंत तू आमचा सोबती झालास, आमचा मार्गदर्शक झालास आणि प्रभू तू आम्हाला इथपर्यंत आणलंस. आभार मानतो. आजच्या या ऑनलाईन प्रार्थनेमध्ये, रविवारच्या प्रार्थनेमध्ये प्रभू तुझं सामर्थ्य परमेश्वर बाप्पा तू मोकळं कर. जे वचन येईल ते वचन, प्रार्थना, गीत सर्व काही तू आशीर्वादाने आशीर्वादित कर. जे या ऑनलाईन प्रार्थनेला जोडले गेलेले आहेत प्रभू त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐक. आमेन. आमेन. प्रभूला धन्यवाद असो. आपण यावेळेला एक गीत गाणार आहोत. गीत गाऊन देवाची आपण स्तुती करूयात, त्याची आराधना करूयात आणि देवाचा आपण सन्मान करूयात. थँक्यू जीसस. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. धन्यवाद दे उसके आसनों में, आनंद से आए उसके चरणों में. धन्यवाद दे उसके आसनों में, आनंद से आए उसके चरणों में. संगीत गाकर खुशी से मुक्ति चट्टान को जय ललकारे. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. वो है हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा. वो ही हमारा है परम पिता, तरस खाता है सर्व सदा. पूरब से पश्चिम है जितनी दूर, उतनी ही दूर किए हमारे गुनाह. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के खतरों में छोड़ा नहीं. माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के खतरों में छोड़ा नहीं. निर्मल दूध है वचन का दिया, और दी हमको अनंत जीवन. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. चरवाह के माफिक ढूंढा उसने, पापों के कीट से निकाला हमें. चरवाह के माफिक ढूंढा उसने, पापों के कीट से निकाला हमें. हमको बचाने को जान अपनी दी, ताकि हाथ में हम उसके रहे. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. घोंसले को बार बार तोड़कर उसने चाहा कि सीखे हम उड़ना उसे. घोंसले को बार बार तोड़कर उसने चाहा कि सीखे हम उड़ना उसे. पर उठाया उकाब की तरह, ताकि हमको चोट न लगे. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही
हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. खरोखर तो आमचा परमपिता आहे आणि परमेश्वर आम्हाला सर्व संकटापासून सोडवतो, आमच्या सर्व पापांची क्षमा करतो, आमचे प्रत्येक रोग आजार तो बरे करतो. आणि ह्या अद्भुत त्याच्या कार्याबद्दल प्रभूला मनापासून धन्यवाद असो. तो आपल्याला आईप्रमाणे, आईपेक्षाही जास्त तो आम्हाला सांभाळतो. तो आम्हाला जसं मेंढपाळ, आपल्या नाही का मेंढपाळाचं एक उदाहरण दिलेलं आहे की जसं मेंढपाळ त्या एका मेंढराला, हरवलेल्या मेंढराला शोधण्यासाठी तो रानामध्ये गेला, त्यांनी 99 मेंढरांचा विचार केला नाही. अशा प्रकारचा आपला देव, आपला प्रभू आपल्यावर खूप प्रेम करतो. प्रभूला धन्यवाद असो. यावेळेला आपण प्रार्थना करणार आहोत, मध्यस्थीची प्रार्थना. येत्या आठवड्यामध्ये ज्यांचे वाढदिवस असतील त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूयात. आणि जे सेवेचे ठिकाणं आहेत त्या प्रत्येक ठिकाणामध्ये सुद्धा आपण देवानी त्याचं कार्य करावं यासाठी आपण प्रार्थना करू. जरी ऑनलाईन चर्च आहे, ऑनलाईन प्रार्थना होत आहे आणि बऱ्याच ठिकाणी मला जाता येत नाहीये, परंतु तरी देखील मी प्रभूचे आभार मानतो की तरी देखील परमेश्वर त्याचं काम त्यांनी चालू ठेवलेलं आहे, त्याचं काम बंद झालेलं नाहीये. मोबाईलवर जरी प्रार्थना आपण करीत आहोत तरी त्याचे चमत्कार हे अजूनही चालू आहेत. आणि या सर्व गोष्टींबद्दल प्रभूला धन्यवाद असो की देव आमच्या सोबत आहे आणि आपली प्रार्थना ऐकत आहे. आणि ह्या मध्यस्थीची प्रार्थना करण्यापूर्वी जे आपण परमेश्वरासाठी आणलेलं आहे ते आपण परमेश्वराला आपण अर्पण करूयात आणि देण्याच्या द्वारे आपण देवाची भक्ती करूया, देवाची आराधना करूया. यावेळेला आपण प्रार्थना करू. सर्वांनी आपले डोळे बंद करूया. स्वर्गीय पित्या, तुला मनापासून धन्यवाद देतो. तू स्वर्गीय परमेश्वर, स्वर्गीय राजा आहेस. दादे बापा, या भूतलावरती प्रभू तू आमचा मार्गदर्शक आहेस आणि म्हणून परमेश्वरा तुला गौरव देतो आणि तुला उंचवतो. प्रभू जरी प्रभू चर्च बंद आहे, सहभागिता बंद आहे, परंतु या ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा परमेश्वर बाप्पा जे आम्ही प्रार्थना करीत आहोत त्या प्रत्येक प्रार्थना तू ऐकत आहेस. अनेकांच्या जीवनामध्ये प्रभू तू चमत्कार करत आहेस, अनेकांच्या जीवनामध्ये प्रभू तुझे आशीर्वाद तू देत आहेस. म्हणून प्रभू तुझं मनापासून मी सन्मान करतो आणि तुझं गौरव करतो. दादे बापा, येत्या आठवड्यामध्ये ज्यांचे वाढदिवस असतील त्या सर्वांना प्रभू हे वर्ष आशीर्वादाचं, यशाचं, लाभाचं आणि भरभराटीचं जाऊ दे. प्रभू या नवीन वर्षामध्ये त्यांना जे काही तू त्यांच्या आयुष्याला जोडणार आहेस त्या नवीन वर्षामध्ये प्रभू तुझं कार्य त्यांच्या जीवनामध्ये प्रभूची घडू देत. प्रभू आमच्या मंडळीच्या द्वारे ज्या ज्या भागामध्ये तुझ्या सेवा सुरू आहेत त्या प्रत्येक ठिकाणासाठी आम्ही प्रार्थना करीत आहे. मसवड विभागासाठी, वाटर स्टेशन आणि परमेश्वर बाप्पा संपूर्ण फलटण तालुक्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू तुझं कार्य तू करीत आहेस आणि तिथल्या विश्वासणाऱ्यांना तू सुरक्षित ठेवत आहेस, त्यांची गरज पूर्ण करीत आहेस, त्यांची काळजी घेत आहेस. म्हणून प्रभू आम्ही तुझा सन्मान करतो आणि तुझं गौरव करीत आहे. दादे बाप्पा, आज आम्ही जसे आहोत तसे पूर्णपणे तुझ्या स्वाधीन होतो. आजची ऑनलाईन प्रार्थना तू आशीर्वादित कर, येणारं वचनही प्रभू तू आशीर्वादित कर. जे अर्पण प्रभू आज आम्ही तुझ्या भंडारामध्ये तुला दिलेले आहेत बाप्पा, पुष्कळ जण ऑनलाईन आपले दान देत आहेत आणि ज्यांना ऑनलाईन देता येत नाही प्रभू ते आपल्या घरामध्ये प्रार्थनेला बसतात रविवारचं आणि प्रभू ते अर्पण घेतात, ते साचवून ठेवतात आणि प्रभू परमेश्वर बाप्पा ज्यावेळेला त्यांची भेट होईल त्यावेळेला ते माझ्या हातामध्ये ते देतात. प्रभू परमेश्वर बाप्पा, खरोखर मी तुझं गौरव करतो की ती लेकरं तुझ्याशी विश्वासू आणि तुझ्याशी प्रामाणिक आहेत. प्रभू परमेश्वर बाप्पा, ते असा विचार करतायत की जर चर्च चालू असतं तर दर आठवडे आम्हाला चर्चमध्ये दान टाकावं लागलंच असतं. आणि प्रभू त्या विचाराने प्रभू त्या विचाराने ते प्रभू तुझी आज्ञा पाळत आहेत आणि आपलं दान ते साचवून ठेवत आहेत प्रभू. आणि ह्याबद्दल मी प्रभू तुझे आभार मानतो. जे आपले दशांश अर्पण प्रभू देत आहेत त्यांनाही तू आशीर्वादित कर. हे अर्पण आणि दशांश आशीर्वादित करून याच्याद्वारे तुझी सेवा होऊ दे, तुझं गौरव होऊ दे परमेश्वर बाप्पा. प्रभू मला की 3 अध्याय 10व्या वचनात सांगितलेलं आहे की तुम्ही आपला दशांश देवाच्या भंडारामध्ये आणा म्हणजे आकाश कपाटे उघडून जागा मावणार नाही एवढा आशीर्वाद मी तुमच्यासाठी वर्षिवते की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. आणि खरोखर पित्या त्या लेकरांबद्दल मी तुझे आभार मानतो की जे खरोखर तुझ्याशी प्रामाणिक आहेत, विश्वासू आहेत आणि ते आपले दशांश आणि अर्पण प्रभू ते तुला देत आहेत आणि
तुझ्या सेवेला हातभार ते लावत आहेत आणि या सर्व त्यांच्या या करण्यावर, त्यांच्या कष्टाचं फळ प्रभू तू त्यांना दे प्रभू, आणि त्यांचे कष्ट तू कधीच वाया जाऊ देणार नाहीस असा परमेश्वर बाप्पा मी भरोसा ठेवतो प्रभूजी. देव बाप्पा, इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हातात देत आहे. आजचं वचनही प्रभू तू आशीर्वादित कर. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू आई. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो. यावेळेला आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत आणि देवाचं वचन जे आज परमेश्वरने आपल्यासाठी आणलेलं आहे त्या वचनाचा आपण विचार करूयात. प्रभू आम्हाला त्याच्यातून काय शिकवत आहे. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय. आपले जर तुम्ही पवित्र शास्त्र घेऊन बसलेला असाल तर कृपया मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 46 वचनापासून ते 52 वचनापर्यंत मी आपणासाठी वाचून दाखवत आहे. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 46 ते 52 वचन. नंतर ते यरीहोस आले. मग तो त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बारतिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नासरीतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकाविले, पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलावित आहे. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि वाटेने येशूच्या मागे चालू लागला. आमेन. प्रभू वाचलेली ही सर्व वचन आपल्या प्रत्येकांसाठी आशीर्वादित करो. आपण पाहतो की ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होता त्यावेळेला येशू ख्रिस्ताने गालिलाच्या कफरनहूमातून आपल्या सेवेला सुरुवात केली. आणि येशू ख्रिस्ताने सर्वात पहिला चमत्कार जो केला तो काना गावी पाण्याचा द्राक्षरस. आणि ज्यावेळेला पाण्याच्या द्राक्षरस येशूने बनवल्यानंतर तिथून त्यांनी आपल्या कार्याला, आपल्या सेवेला सुरुवात केली. आणि आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताने पुष्कळ चमत्कार केले. अनेकांना आरोग्य दिलं. जे सैतानी बंधनामध्ये होते येशूने त्यांना त्या सैतानी बंधनातून मुक्त केलं. जे पक्षघाती होते, पॅरालाइज ज्यांना झालेला होता त्याला येशूने बरं केलं. मेलेले उठवले, लंगड्यांना पाय दिले, आंधळ्यांना दृष्टीदान दिली. आणि असे पुष्कळ चमत्कार येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवा कार्यामध्ये केलेत. आणि योहान त्याच्या पुस्तकामध्ये काय म्हणतो तो आपण ते शेवटचं अध्याय आहे योहान शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि 25 वचन काय सांगते की येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कृत्य आहेत, ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्या जगात मावणार नाहीत असे मला वाटते. म्हणजे येशू ख्रिस्ताने इतके पुष्कळ चमत्कार केले, ते जर प्रत्येक लिहिलं असतं तर योहान म्हणतो की जगामध्ये पुस्तकं मावले नसते. विचार करा, त्यातले फक्त काही ठराविक, काही मोजकेच चमत्कार येशूने जे केलेले चमत्कारांपैकी काही मोजकेच गोष्टी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये जे पहिली 4 शुभवर्तमान आहेत, मत्तई, मार्क, लूक आणि योहान, या 4 शुभवर्तमानामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि असंच येशू ख्रिस्त एकदा यरीहो ह्या गावामध्ये येशू आला होता. आणि यरीहो गावामध्ये एका व्यक्तीबद्दल असं सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल आपण थोडक्यात पाहूया. त्याचं नाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की तो तिमयाचा मुलगा बारतिमय होता. ते बारतिमय ह्याच्या वडिलांचं नाव तिमया. आणि हा आंधळा होता, भिकारी होता. आणि आपल्याला माहिती आहे की जो आंधळा असतो शक्यतो आंधळ्याला दुसरं काम काय करू शकत नाही. आणि म्हणून आपण पाहतो की
बरेचसे लोक आपल्या अवतीभोवती पाहतो, किंवा आपण प्रवासामध्ये असेल तर पाहतो की पुष्कळ जण आंधळे लोक असतात की जे भीक मागताना आपल्याला दिसतात. आणि त्याचप्रमाणे हा व्यक्ती सुद्धा भीक मागणार होता. आणि विशेष म्हणजे येरिहो या गावामध्ये येण्यासाठी जो मुख्य रस्ता होता, त्या मुख्य रस्त्याच्या कडेला बसूनच हा व्यक्ती भीक मागत असत. आणि हा व्यक्ती जो आहे की जो बार्तिमय आहे, तो जरी त्याला तो पाहू शकत नव्हता, त्याला कान मात्र चांगले होते, तो ऐकू शकत होता. आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची कुजबूज तो नेहमी ऐकत असत. आणि लोक असं चर्चा करीत होते की येशू हा दाविदाचा पुत्र आहे, येशूने या ठिकाणी असं चमत्कार केला, येशूने त्या गावात अमुक चमत्कार केला, मेलेल्यांना जिवंत केलं, लंगड्यांना पाय दिले, अशा गोष्टी त्यांनी पुष्कळ गोष्टी येशू बद्दलच्या तो ऐकत होता. इथं बघा काय लिहिलंय, आपण वाचूया. तेव्हा हा नासरेत येशू आहे हे ऐकून, म्हणजे त्याने येशू बद्दलच्या पुष्कळ गोष्टी ऐकल्या आणि त्याच्या मनामध्ये एक अशी इच्छा निर्माण झाली की नाही, जर येशू ख्रिस्त माझ्या गावामध्ये आला तर मी त्या येशूकडून, त्या दाविदाच्या पुत्राकडून मी दृष्टी मिळवून घेणार. त्यांनी मनामध्ये ठाम निश्चय केला होता, ठाम विश्वास ठेवला होता की काय पण होऊ दे, मी येशूकडून दृष्टी मिळवून घेणार आहे. परंतु त्याच्यासाठी ती संधी कधी येईल हे माहित नव्हतं, कारण येशू त्या गावात कधी येणार आहे हे कुणालाही माहित नव्हतं. आणि अशा स्थितीमध्ये तो फक्त कानोसा देऊन होता, तो फक्त ऐकत होता लोकांची कुजबूज की कधी येशू येणार आहे, कधी येशू येणार आहे. आणि एक दिवस त्याला अशी बातमी ऐकायला मिळाली की येशू त्याच्या गावामध्ये येतोय. खूप चांगली गोष्ट त्याच्यासाठी होती. तो खूप आनंदित झाला, तो इतका आनंदित झाला, तो फक्त कानोसा देऊनच ऐकत होता दिवसभर की आज येतोय का येशू, उद्या येतोय माहित नाही, पण येशू येणार आहे हे नक्की होतं. आणि त्यांनी स्वतःच्या मनाची पूर्णपणे तयारी केली होती, काही पण होऊ दे. त्यांनी ठरवलं काही होऊ दे, मी येशूकडून डोळे मिळवून घेणार म्हणजे घेणारच, ही जिद्द त्यांनी मनामध्ये ठामपणे निश्चय केला होता, ही जिद्द त्यांनी धरली होती. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्यावेळेला येशू येणार आहे हे त्याला समजलं, त्या दिवसामध्ये तो सकाळपासून येशूच्या येण्याची तो वाट पाहत होता. आणि 47 वचन सांगतं, तेव्हा हा नासरेत येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. मोठमोठ्याने तो प्रार्थना करा, हाक मारू लागला, अहो येशू दावीद पुत्र, माझ्यावर दया करा. तुम्हाला माहिती आहे, येशू जेव्हा गावोगावी फिरत होता तेव्हा येशूच्या मागे हजारो लोक असायचे, पुष्कळ लोक असायचे येशूच्या मागे. बऱ्याच ठिकाणी नाही का येशूने 5-5 हजार लोकांना जेवण दिलं, म्हणजे 5-5 हजार लोक येशूच्या मागे होते. आता विचार करा की एका गावामध्ये जर 5-5 हजार लोक आले तर किती गर्दी जमा होत असेल, किती गोंधळ असेल. आणि हा आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला, त्याला नीट बसता पण येत नसेल कदाचित. आपण बघूया नाही का, थोडी कल्पना करू शकतो आपण. प्रेनो, ही गोष्ट नीट लक्षात घ्या. ह्या व्यक्ती ते जी जिद्द मनामध्ये ठेवली होती की काही होऊ दे, मी येशूकडून डोळे मिळवून घेणार म्हणजे घेणारच, आणि ही जिद्द त्यांनी मनामध्ये धरली होती. आणि बघा, तो मोठमोठ्याने ओरडू लागला, येशू माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकाविले. त्यांनी गप्प बसावं बाजूला नाही का, म्हणून अनेकांनी त्याला काय केलं, धमकावलं, त्याला रागवलं. हे काय करतोयस तू, बस तिथंच खाली, कशाला उठतोय, कशाला धडपड करतोय. बघा किती अडखळ त्याच्या जीवनामध्ये, त्याला डोळे मिळवून घेण्यासाठी किती अडखळ होतं मोठं. परंतु आम्हाला पाहायला मिळतं तिथं पुढे काय लिहिलंय, पण तो अधिकच ओरडू लागला. तो शांत नाही बसला, बिलकुल शांत नाही बसला. तो अजून मोठमोठ्याने ओरडू लागला, अहो येशू दावीद पुत्र, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा, येशू माझ्यावर दया करा. मोठमोठ्याने ओरडायला लागला. किती गोंधळ असेल, लोकांची नाही का कुजबूज चाललेली होती. मोठे काही लोक जय जयकार करत असतील येशूचा. आणि अशा स्थितीत सुद्धा त्यांनी लोकांचा विचार केला नाही. एवढी गर्दी आहे त्याचा विचार केला नाही. लोकांनी त्याला धमकावलं, लोकांनी त्याला ढकललं. तो पडला असेल, त्याला लागला असेल, तो धडपडला असेल, पण तो शांत बसला नाही, शांत नाही बसला. त्यांनी जे ठरवलं होतं तेच त्यांनी करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तो अजूनच मोठ्याने तो येशूला हाक मारू लागला. पुढे येशू आपण पाहूया,
तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. बघा, प्रभू आपला देव ह्याला सगळं कळतं की कोण खऱ्या मनापासून त्याचा धावा करतं, कोण खऱ्या मनापासून त्याला हाक मारतंय. एवढ्या गर्दीतूनही प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची वाणी ऐकली आणि येशू तिथं थांबला आणि त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलावी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो. कदाचित येशू थोडंसं पुढे अंतर चालून गेला असेल, पुढे अंतरावर, आणि येशूला जाणवलं असेल तो देव आहे, तो प्रभू आहे. आणि त्या येशू थांबल्यानंतर येशूने बघितलं आणि त्याला शिष्यांना पाठवलं असेल, त्याला घेऊन इकडं. आणि ते शिष्य त्याच्याकडे गेले असतील आणि म्हटले, जर तुला तो बोलावित आहे पुढं. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. त्याने आपले वस्त्र टाकले. असं समज आहे की त्या काळामध्ये भीक मागण्यासाठी राजाकडून एक विशिष्ट प्रकारचे वस्त्र दिले जायचे. म्हणजे त्याला भीक मागण्याचा एक अधिकार त्याला दिला जायचा आणि ते वस्त्र त्याच्या अंगावर असायचे झग्या टाईप. आणि तो वस्त्र टाकले तिथं बाजूला त्यांनी आणि उठून येशूकडे गेला. त्यांनी त्या वस्त्राचा विचार केला नाही की नाही का ते वस्त्र कोणीतरी चोरून नेईल, नंतर त्याला भीक मागायची प्रॉब्लेम आहे. नाही, त्यांनी फक्त एकच विचार केला, जर येशूने मला डोळे दिले तर मी काम करून मी माझी उपजीविका करेन. आणि त्यांनी आपले वस्त्र टाकले आणि येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. येशूने त्याला प्रश्न केला. काय करू बाबा मी तुझ्यासाठी, काय तुझी इच्छा आहे. येशूला पाहायचं होतं की त्याला भीक पाहिजे का, डोळे पाहिजे का, अजून काय दुसरी गोष्ट पाहिजे. येशूला माहिती की तो भिकारी आहे, त्याला डोळे नाहीत हे सुद्धा माहिती होतं. पण येशूला पाहायचं होतं की नेमकं हा काय मागतोय. पुढं आंधळा म्हणाला, गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि वाटेने येशूच्या मागे चालू लागला. आमेन. प्रभूला धन्यवाद असो. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या विश्वासाने त्याला बरं केलं, त्याच्या विश्वासाने त्याला दृष्टीदान दिली. आज आम्हाला ह्या आंधळ्या बारतिमाईच्या जीवनातून जी गोष्ट शिकायची आहे, पुष्कळ गोष्टी आम्हाला ह्या व्यक्तीच्या जीवनातून शिकण्यासारख्या आहेत. जर आम्ही शिकण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आम्ही शिकू शकतो. पण जर आम्हाला शिकायचंच नसेल, आम्हाला प्रयत्नच करायचा नसेल, तर तिथं देव पण काय करू शकत नाही. आणि परमेश्वर आमचा देव, आमचा प्रभू, आमचा तारणारा, आमचा जिवंत देव, की जो परमेश्वराला आमचं जीवन पाहिजे, आपलं हृदय पाहिजे. आणि ह्या आंधळ्या बारतिमाईकडून कोणत्या गोष्टी आम्हाला शिकता येतील. पहिली गोष्ट, येशू बद्दलच्या गोष्टी त्यांनी ऐकल्या होत्या. येशू बद्दलच्या गोष्टी त्यांनी ऐकल्या होत्या. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आमचा विश्वास वाढण्यासाठी आम्ही देवाबद्दलच्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत. अनेक लोकांना देवाबद्दलच्या गोष्टी ऐकायला आवडत नाही, वचन ऐकायला आवडत नाही, वचन वाचायला आवडत नाही. परंतु लक्षात ठेवा, रोमकरासपत्र याचा 10वा अध्याय, रोमकरासपत्र याचा 10वा अध्याय आणि 17 वचन. ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. बघा, विश्वास हा वार्तेने म्हणजे ऐकण्याने विश्वास वाढतो. आणि विश्वास वाढवण्यासाठी काय ऐकणं गरजेचं आहे, तर देवाचं वचन व वार्ता ही ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. जर तुम्ही आणि मी देवाचं वचन ऐकत असेल, तुम्ही आणि मी देवाच्या वचनावर मनन करीत असेल, तुम्ही आणि मी देवाच्या वचनाचा अभ्यास करत असेल, तरच आमचा विश्वास वाढणार आहे. पुष्कळ लोक वर्ष आहेत तिथंच आहे, काहीही त्यांच्यामध्ये बदल नाही. का? कारण ते देवाच्या गोष्टी ऐकत नाहीत. मी पाहतो पुष्कळ मंडळीमध्ये असे लोक आहेत की ज्याला फक्त येशू स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच पाहिजे.
देवाच्या गोष्टी ऐकायला नको आहेत, इकडून ऐकतात इकडून सोडून देतात. पास्टरांचं काम आहे सांगायचंय, पास्टर बोलतात, आपलं काम आहे ऐकायचं सोडून द्यायचंय. आणि म्हणून ते लोक वर्षानुवर्ष आहेत त्या स्थितीत आहेत. त्यांची परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये परिस्थिती कधीही बदललेली नाहीये आणि मला असं वाटतं की ती बदलणार पण नाहीये. कारण ज्याला देवाचं वचन ऐकायचं नाही, परमेश्वर बायबल सांगतं नीतिसूत्रामध्ये की जो धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून आपला कान बंद करतो, त्याची प्रार्थना देखील वीट आणणार आहे. देवाच्या लोकांना लक्ष ठेवा, देवाबद्दलच्या गोष्टी आम्ही ऐकणं गरजेचं आहे, संदेश आम्ही ऐकणं गरजेचं आहे. देवाच्या सेवकाच्या द्वारे परमेश्वर जे काही आमच्या संगती बोलतो ते आम्हाला ऐकणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आम्ही ते ऐकणार नाही तोपर्यंत आमचा विश्वास वाढणार नाही. या व्यक्तीने, आंधळ्या व्यक्तीने देवाच्या बद्दलच्या गोष्टी काय केल्या होत्या, ऐकल्या होत्या. आणि ते ऐकल्यामुळे त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, त्याच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला की नाही, जर येशू माझ्या समोर आला तर मी येशूकडून डोळे मिळवून घेणारच. ही जिद्द त्याने मनामध्ये धरली होती. आणि लक्ष ठेवा, मग तो त्याच्यासाठी ती संधी चालून आली आणि येशू त्याच्या समोर आला त्यावेळेला तो मोठमोठ्याने ओरडू लागला, मोठमोठ्याने प्रार्थना करू लागला, येशूला हाका मारू लागला, अहो येशू माझ्यावर दया करा, हो येशू दावीद पुत्र माझ्यावर दया करा. मोठमोठ्याने धावा करू लागला. ज्यावेळेला आम्ही देवाचं वचन ऐकतो, ऐकण्याने विश्वास वाढतो. विश्वास वाढल्यानंतर तिसरी गोष्ट आहे की आम्ही देवाचा धावा पण केला पाहिजे. ज्यावेळेला आम्ही देवाचा धावा करतो त्यावेळेला परमेश्वर आमची प्रार्थना ऐकणार आहे. अनेक लोकांना मी मगाशी म्हटलं की वचन ऐकायला आवडत नाही, काही लोक विश्वास ठेवायला मागत नाहीत कधी कधी, आणि देवाचा धावा करणं तर लांबच, प्रार्थना करायला सुद्धा अनेकांना आवडत नाही. जर ह्या गोष्टी आमच्या जीवनात घडत नाही तर आम्ही कोणत्या आधाराने आम्ही देवाकडून अपेक्षा करतो की देवाने आपल्या जीवनामध्ये कार्य करावं. कारण स्तोत्र संहिता याचा 145 अध्याय आणि 18 वचन, स्तोत्र संहिता 145. बघा त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला काय सांगतं. जे कोणी त्याचा धावा करीतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करीतात त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. जे खऱ्या मनापासून, खऱ्या हृदयाने प्रभूचा धावा करतात, प्रभूला हाक मारतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. परंतु जे खऱ्या मनापासून प्रभूचा धावा नाहीत करत त्यांना परमेश्वर कुठे आहे? मग प्रभू त्यांच्यासाठी खूप लांब आहे, प्रभू त्यांच्या जवळ नाहीये. या व्यक्तीने खऱ्या मनापासून धावा केला, या अंध्या भारतीमयने खऱ्या मनापासून, खऱ्या हृदयाने प्रभूचा धावा केला आणि परमेश्वर त्याच्या जवळ होता. प्रभूने त्याची प्रार्थना ऐकली, प्रभूने त्याची ती कळकळीची विनंती प्रभूने ती ऐकली. आणि आम्ही पाहतो इथं बघा, ज्यावेळेला तो प्रार्थना, तो हाक मारत होता त्यावेळेला लक्षात घ्या, जे देवाचं वचन आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे जर आम्ही करत असेल, आम्ही प्रभूची वाणी ऐकून प्रभूवर विश्वास ठेवून प्रभूचा धावा करत असेल तर पुष्कळ अडचणी आपल्या मार्गात येतील. सहजासहजी आपलं काम होणार नाही, सहजासहजी आपल्या जीवनात कार्य होणार नाही. इथं काय लिहिलंय बघा, तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकाविले. त्यांनी गप्प राहावं म्हणून, त्यांनी शांत राहावं म्हणून अनेकांनी त्याला धमकावलं, अनेकांनी त्याला ढकललं, त्याला बाजूला ढकलून दिलं असेल, त्याचा तिरस्कार केला असेल. लक्षात ठेवा. पण आम्हाला बायबलचं वचन सांगतं की पण तो अधिकच ओरडू लागला, अधिकच जास्तच तो ओरडू लागला. देवाच्या लोकांना, जर तुम्ही आणि मी प्रभूकडे आलो, देवाचा धावा करीत असेल तर अनेक लोक तुमच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करील. अनेक लोक तुम्हाला म्हणतील की तुम्ही येशूला सोडून द्या. अनेक लोक म्हणतील तुमच्या मार्गामध्ये अडचणी आणतील, तुम्हाला येशूकडे जाऊ देणार नाही, प्रार्थना करू देणार नाही, वचन तुम्हाला वाचू देणार नाही किंवा देवाच्या वचनाचं पालन करू देणार नाही. परंतु हे तुम्हाला ठरवायचं आहे की त्या लोकांच्या दबावाला बळी पडायचं का नाही पडायचं आहे. सैतान त्या लोकांच्या द्वारे तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करील, तुमच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न करील, तुम्हाला देवाकडे ते जाऊ देणार नाही. परंतु आम्ही पाहतो की हा अंधा भारतीमय त्या लोकांच्या दबावाला बळी न पडता तो जास्तच, अशी जर परिस्थिती आपल्या जीवनात आली नाही का, जर लोकांकडून अडखळ जर आम्हाला येत असेल, सैतान आमच्या कामामध्ये अडखळ निर्माण करीत असेल, आम्हाला शांत राहायचं. पण बरेच लोक काय करतात नाही का, प्रार्थना करतात, देवाला हाक मारतात, पण ज्यावेळेला अडखळ यायला लागतात, प्रॉब्लेम यायला लागतात, समस्या यायला लागतात, ते लोक प्रार्थना करायचं सोडून देतात.
प्रार्थना कर. काय एवढं प्रार्थना करतोय तरी अडचण येतं, एवढं प्रार्थना करतो तरी पुष्कळ अडचण येतात. नाही का, मी कुणाचं वाईट केलंय, मी असं नाही का, माझ्या जीवनामध्ये असं का होतंय, मी कुणाचं वाईट केलं नसताना सुद्धा माझ्या जीवनात काय अडचणी आणत आहे. जे लोक नाही का वाईट वागतात त्यांचं भरभराट होत आहे, माझ्या जीवनामध्ये का नाही होत. असे पुष्कळ विचार अनेकांच्या मनामध्ये येतात. परंतु देवाच्या लोकांनो, देवाचे पवित्र जन हो, मी तुम्हाला प्रभूमध्ये एवढं सांगू शकतो, सांगायचंय की बायबल आम्हाला काय सांगतं ते आम्हाला महत्वाचं आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की हा व्यक्ती लोकांच्या दबावाला बळी पडला नाही. लोकांनी त्याला धमकावलं, त्याला ढकललं, तो पडला, लागलं, पुष्कळ अडचणी त्याच्या जीवनात आला. थोडा विचार करा, जर तो लोकांच्या दबावाला बळी पडला असता तर, समजा लोकांनी त्याला ढकललं, धमकावलं, तो तिथंच रडत बसला असतं, काय जाऊ दे, माझ्या नशिबातच आहे, नशिबाचं भोग आहे, चला भोगूया, असा विचार करत बसला असतं तर जे पुढे त्याला दृष्टी मिळाली ना, ती दृष्टी त्याला मिळाली नसती. तर लोकांच्या दबावाला बळी पडला ना. आम्हाला त्याच्याकडून हे पण शिकायचं आहे. पुष्कळ अडचणी आपल्या जीवनात येतील, पुष्कळ प्रॉब्लेम, पण आम्हाला जिद्दीने प्रभूला हाक मारायचं, हाक मारत राहायचं, हाक मारायचं सोडायचं नाही आम्हाला. तो अधिकच ओरडू लागला, अहो येशू दावीद पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलावित आहे. धीर धर. बघा, येशू शेवटी जर आम्ही खऱ्या मनापासून, खऱ्या हृदयाने देवाचा धावा करत असेल तर परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो, आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. कारण प्रभूचे कान नेहमी आमच्या हाकेकडे असतात. बघा, स्तोत्रसंहिता याचा 34वा अध्याय, स्तोत्रसंहिता याचा 34वा अध्याय 17 वचन. नीतिमान धावा करीतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करतो. नीतिमान ज्या वेळेला धावा करतात त्यावेळेला परमेश्वर त्यांना त्यांच्या संकटातून मुक्त करतो, त्यांची प्रार्थना ऐकून. या व्यक्तीने धार्मिकतेने, मनापासून, हृदयापासून प्रभूचा धावा केला आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याला बोलवलं आणि तो आपले वस्त्र टाकून उठला. त्यांनी त्या, जे मी मगाशी सांगितले की जे भीक मागण्यासाठी जे वस्त्र त्याला दिले होते, एक थोडक्यात लायसन्स जे होतं वस्त्राचं, ते त्यांनी टाकून दिलं. आम्हाला आमच्या जीवनामध्ये जे काही आमच्यामध्ये उणीव असतील, आमच्यामध्ये जे काही कमी असतील, ते आम्हाला टाकून दिल्याशिवाय आम्ही प्रभूकडे येऊ शकत नाही. पुष्कळ वेळेला आम्ही प्रभूकडे येतो, परंतु कधी कधी आमचा स्वार्थ असतो. आम्हाला प्रभूसाठी त्याग करण्याची इच्छा नसते. आम्हाला सगळंच पाहिजे असतं, हे पण गोष्टी पाहिजे, त्या पण गोष्टी पाहिजे, प्रभू पण पाहिजे, हे पण पाहिजे. परंतु आम्हाला माहिती आहे ना, ते एक हिंदीमध्ये म्हण आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. देवाच्या लोकांना काही जर आम्हाला मिळवायचं आहे तर आम्हाला काहीतरी सोडावं लागणार आहे, ते गमवावं लागणार आहे, त्याशिवाय आम्हाला त्या गोष्टी मिळणार नाही. दोन्ही गोष्टी आम्हाला मिळू शकत नाही. ह्या व्यक्तीने आपले वस्त्र टाकून उठला. त्यांनी विचार केला असता नाही का, ते वस्त्र आपण जवळ ठेवूया, जरी नाही का डोळे आले तरी देखील आपण भीक मागू शकतो. कधी आधीमध्ये नाही का सवड मिळाली किंवा कधी वाटलं मनामध्ये आलं तर चला भीक मागत बसायचं, असा त्यांनी स्वार्थ बघितला नाही. त्याने आपले वस्त्र टाकून प्रभूकडे आला. आम्हाला आमचा तो स्वभाव, आमचा जो स्वार्थीपणा आहे, स्वार्थीपणाचं वस्त्र आहे, आमचे जे काही गर्विष्ठपणाचे वस्त्र आहेत, अभिमानाचे वस्त्र आहेत, किंवा आमचे जे काही चुकीचे वस्त्र, चुकीच्या स्वभावाचे वस्त्र आम्ही धारण केलेले आहेत, ते आम्हाला टाकून द्यायचे. कारण त्या गोष्टी प्रभूसाठी किंवा प्रभूकडे काही उपयोगाच्या नाही आहेत. आम्हाला जसं आहे तसं आम्ही प्रभूकडे गेलं पाहिजे. आणि तो वस्त्र टाकून येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलंय. तो व्यक्ती विश्वासाने प्रभूला त्यांनी प्रार्थना केली, विश्वासाने त्यांनी प्रभूला हात मारली, विश्वासाने प्रभूचा धावा केला, विश्वासाने ते वस्त्र टाकून दिले, विश्वासाने त्यांनी प्रभूचं वचन ऐकलं, विश्वासाने त्यांनी कृती केली. लक्षात ठेवा, ख्रिस्ती विश्वासामध्ये कृतीला, क्रियांना महत्व आहे. आणि जो व्यक्ती क्रिया करतो, जो व्यक्ती वचनाचं पालन करतो, जो व्यक्ती वचनाचं आचरण आपल्या जीवनामध्ये करतो, त्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाचं कार्य करतं. या व्यक्तीने आंधळ्या बारतिमाईने तेच केलं. त्यांनी त्याच्या जीवनामध्ये कृती केली. तो लोकांच्या दबावाला बळी पडला नाही, तो निराश झाला नाही, तो खचला नाही, तो अधिकच देवाचा धावा करू लागला. आणि शेवटी जे मनाने धावा करतात त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. प्रभूने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याला त्याच्या
त्याला प्रभूने दृष्टी दिली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. ज्यावेळेला आमच्या जीवनात देव चमत्कार करतो, ज्यावेळेला देव आपल्या जीवनामध्ये कार्य करतो, त्यावेळेला आम्हाला येशूच्या मागे चालत राहायचं, येशूला सोडून द्यायचं नाहीये. माहिती ना तुम्हाला, येशूकडे 10 कुष्ठरोगी आले आणि येशूने 10च्या 10 जणांना बरं केलं. आणि येशू म्हटलं त्यांना की जा तुम्ही याचकांना दाखवा. ते गेले याचकांना दाखवण्यासाठी, परंतु त्यातले किती जण वापस आले? फक्त एक आला. बाकीचे 9 जण निघून गेले. का निघून गेले? का फक्त एकटाच आला? का? कारण ते एकट्यालाच येशूच्या आज्ञा पाळायच्या होत्या. त्याला ते एकट्यालाच येशूचे आभार मानायचे होते. ते एकट्यालाच येशूच्या मागे चालायचं होतं, त्या 9 जणांना नाही. चमत्कार झाला म्हणून महत्व नाही आपल्या जीवनामध्ये. प्रेम, विश्वास ठेवला म्हणून चमत्कार झाला म्हणजे आम्ही सगळं काही मिळवलं असं नाही. आम्हाला प्रभूच्या मागे चालायचं आहे. प्रभूच्या मागे आम्हाला चालत चालत त्याच्या आज्ञा पाळत राहायचं आहे. तेव्हाच आमचं जीवन, तेव्हाच आमचं कुटुंब, आमचं जे काही आम्ही जीवन जगत आहोत ते आशीर्वादित होणार आहे आणि ह्याद्वारे देवाचं गौरव नक्की होणार आहे. म्हणून ह्या आंधळ्या बार्तिमेयकडून ज्या गोष्टी आम्हाला आज शिकायला मिळालेल्या आहेत त्या गोष्टी नक्कीच तुम्हाला समजल्या असतील असा मी विश्वास ठेवतो. या आंधळ्या बार्तिमेयप्रमाणे आम्हाला आपल्या जीवनामध्ये करण्यासाठी प्रभू नक्कीच तुम्हाला सहाय्य करील आणि मार्गदर्शन करील. यावेळेला आपण प्रार्थना करूया. आपण आपले डोळे बंद करूया. स्वर्गीय थोर परमपवित्र सर्वशक्तिमान आमचे जिवंत देव बाप्पा, या ख्रिस्ती विश्वासामध्ये आम्ही चालत असताना पुष्कळशा उणीवा आमच्यामध्ये आहेत आणि त्या उणीवा आज आम्हाला ह्या आंधळ्या बार्तिमेयच्या जीवनातून तू दाखवल्यास मी तुझा सन्मान करतो, तुझा गौरव करतो. की त्या परमेश्वर बाप्पा तुझं कार्य आमच्या जीवनामध्ये घडू दे प्रभूजी. या लेकरांनी सुद्धा आपल्या उणीवा दूर कराव्यात आणि आपलं जीवन तुला देऊन तुझ्या मागे चालावं, यासाठी परमेश्वर बाप्पा तू सर्वांना मार्गदर्शन कर. देवा, या ऑनलाईनच्या माध्यमातून जे जोडले गेलेले आहेत त्या सर्वांची सुद्धा प्रभू तू काळजी घे, त्यांचं संरक्षण कर. त्यांच्या सर्व कौटुंबिक गरजा येशूच्या नावाने तू पूर्ण कर बाप्पा. आणि ही गोष्ट आज आम्ही या आंधळ्या बार्तिमेय पासून जे शिकलेलो आहोत प्रभू, ते हेच की ख्रिस्ती विश्वासामध्ये कृती फार महत्वाची आहे आणि कृतीशिवाय, क्रियाशिवाय प्रभू तुझं कार्य घडू शकत नाही. नुसतंच वचन ऐकणं महत्वाचं नाही, नुसतंच विश्वास ठेवणं महत्वाचं नाही, तर त्याप्रमाणे क्रिया करणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट आज आम्ही या आंधळ्या बार्तिमेयच्या जीवनातून शिकलो. शिकण्यासाठी तू मदत केलीस म्हणून मी तुझे आभार मानत आहे. सर्व गौरव, मान, महिमा, सन्मान तुला देऊ. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहे. आमेन. आणि तदे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची गोड आणि प्रेम सहभागिता आणि त्याचं परिपूर्ण मार्गदर्शन आणि आशीर्वाद जे या ऑनलाईन प्रार्थनेमध्ये जोडले गेलेले आहेत त्या सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्तेपर्यंत सदोदित असो. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो.